नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू व्लॉग अँड वेलकम टू माय चॅनल व्लॉग्स विथ चिंग्स. सो आज आहे संडेची नाईट अँड दिस इज 26 एप्रिल नाईट अँड वी आर गोइंग टू सेलिब्रेट श्रेयाज बड्डे. तिला माहीत नाही आम्ही काय सरप्राईज देणार आहे. सुप्रियाताई, स्वप्नाताई आणि माझे सगळे भाचे आणि आस्था, आई बाबा सगळे आम्ही मिळून असं प्लॅन केला आहे की आम्ही आता चाललो आहे गोळा खायला सिटीमध्ये, आईस गोळा. आणि तिकडूनच गाडीमध्ये मी डेकोरेशन केलेलं आहे, ते तुम्हाला दिसणार आहे आता. आणि सगळ्यांचे रिॲक्शन्स कॅप्चर करणार आहे. आणि दिस इज अ बड्डे सरप्राईज फॉर श्रेया. तर आता बघूया कसं होणार आहे व्लॉग, काय होणार आहे, काय धमाल मस्ती होणार आहे. सो स्टे ट्यून टू माय व्लॉग अँड वेलकम टू व्लॉग्स विथ चिंग्स. बघत राहा. बोलो. जय माता दी. जय माता दी. पुढे चाललोय आपण, माहितीये का असता तुला. आता आपण गोळा खायला चाललो, गोळा फेकला चाललो. गोळा फेकला नाही, गोळा खायला. मानसी मलाई गोळाला. पण मेन ब्रँचला नाही चाललोय आपण चाललोय राजाराम ब्रिजच्या ह्याला ब्रँचवर. हे खायचं होता पास्ता कुणाला? मुलांना कोथरूडचा श्रेयाला. म्हणजे मी मुलांना पहिला पास्ता घेऊ का मग? पहिला पास्ता. करिश्मा सोसायटी. पास्ता पहिला खाऊ, मग गोळा, मग आपण. अरे काय पाहिजे रे? काही पण म्हणजे काय? तू इथं आलायस कशाला? पास्ता खायला आणि पिझ्झा खायला. पास्ता आणि पिझ्झा. गोळ्याच्या नावाखाली बघा आम्ही कुठं आलेलो आहे. काय हे? द कॉफी कॅसल. द कॉफी कॅसल मध्ये आलोय. पास्ता, पिझ्झा आणि काय मागवलंय? फ्रेंच फ्राईज. पिझ्झा नाही मागवला, पास्ता आणि फ्रेंच फ्राईज मागवलंय. झालं का आराध्या? हलकं वाटतंय? ठीक आहे. तुला रे, तुला हलकं व्हायचंय का? आराध्य झाला हलका. कसं वाटतं आता? हा, कसं वाटतंय? बरं वाटतंय. तुला कसं वाटतंय? मला काय, मला तर आलंही नव्हतं. मला तर काही चालतं. तुला काय बोलायचं? मला पण काही चालतं. आय एम लाईक अरेंज. आप क्या बोलना चाहते हैं? मेरे को कुछ नहीं बोलना है. ठीक आहे. सोडा. सोडा नको, मग काय पाहिजे? कोल्ड कॉफी. तुला पुढचंच पाहिजे असते की सगळं. एक लेवल अपच असतं. कोल्ड कॉफी. कोल्ड कॉफी ठीक आहे. सोडा नसून मला नाही आवडत. मग कशाला म्हणालास? तुला नाही आवडत तर? आता उठते बघ, आला तुझं उठ. अरे आलं बघ. आणि एक हा, ओके. अजिंक्य आजच्या डेट मध्ये करणार आहे का? चालू झालंय. थांबा वेट. माईक बंद करा. नेमका पुढे माईक म्यूट झाला आणि ऑडिओ रेकॉर्ड करता आला नाही. पण मुलांची मज्जा पहा, काय काय करतायत ते. वेगवेगळे मेनूज मागवले होते. पास्ता मागवला होता, गार्लिक ब्रेड, पेरी पेरी पोटॅटो फ्राईज. तर बघा पुढे मजा त्याची. इथे असता आम्हाला तिच्या शाळेतली मजा सांगत होती, कसे तिला टीचर आस्था पास्ता असं म्हणतात. आणि तिची रिॲक्शन पहा. नेमका तिथे माईक म्यूट झालेला, पण फार कॉमेडी सीन होता तो.
सॉस पास्ता त्यानंतर पेरी पेरी फ्राईज आणि काय घेतलं का गार्लिक ब्रेड. गार्लिक ब्रेड. सगळं मस्त होतं. मस्त प्लेस आहे करिश्मा सोसायटी जवळ. आता नेक्स्ट आम्ही गोळा खायला जायचं होतं आणि आलो इकडे. तर नेक्स्ट आम्ही आता गोळा खायला जाणार आहे. फायनली आम्ही पोहोचलो आहे मलाई गोळा खायला. आम्ही 2 गोळे मागवले होते, डिलक्स मलाई गोळा आणि मलाई गोळा. दोन्ही मस्त होते. दोन्ही खाल्ल्यानंतर आम्ही लॉंग ड्राईव्हला गेलो आणि तिकडेच आम्ही श्रेयाला बड्डे विश केला. सो बघत राहा पुढची मजा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर माया. हॅपी बर्थडे टू यू. May God bless you. May God bless you. Happy birthday dear Shreya. Happy birthday to you. Happy birthday to you. हे करून झालं. आता उद्घाटन झालं ना. बर्थडे साठी मी कालच त्यांना सांगून ठेवलंय. सरप्राईज. दिस इज युअर सरप्राईज. सरप्राईज. बघा रे. आणि हा ब्रिज ओलांडल्यानंतर युनिव्हर्सिटी संपल्यानंतर औंधला जाताना नो एंट्रीमध्ये आम्हाला पकडलं आणि रात्री 12 वाजता 2000चा फाईन बसला. So finally we got a place in Kothurud and we decided to celebrate Shreya's birthday on the street of Kothurud. पोलीस पण येत होते. सो आम्हाला परत हे होतं की पोलिसांनी नको पकडायला. सो पटकन आम्ही बड्डे सेलिब्रेट केला आणि मग घरी गेलो. सो प्लीज एन्जॉय द व्हिडिओ. हे बघा आत्ताच बड्डे सेलिब्रेशन झालं आहे. आम्ही युनिव्हर्सिटी रोडला गेलेलो आणि रॉंग साईडनी गेल्यामुळे 2000ची पावती फाडावी लागली. त्याच्यानंतर थोडासा मूड ऑफ झालेला सगळ्यांचा. पण तरी आम्ही कोथरूडच्या एका रोडवर आलो. इकडे सिटी प्राईड कोथरूडच्या इथे. आणि आम्ही इथं बड्डे सेलिब्रेशन केलं आहे फॅमिली सहित. आणि इकडे पण पोलीस आले होते पण तरी बड्डे सेलिब्रेशन केलं आहे. मजा आली. सेलिब्रेशन करून आता आम्ही घरी आलेलो आहे. आणि कसं वाटलं सांग. खूपच छान. जेन्युइन रिॲक्शन. खूपच छान. आणि पोलीस आले ते कसं वाटलं. बड्डे फुल यादगार राहणार आहे. 2000ची चलन फाडलेलं आहे त्यामुळे जरा मूड ऑफ झाला होता. पण ठीक आहे शेवटी झाला. शेवटी पण birthday. तो माझ्यासाठीच एक शांत जागी बघायला विचार करत होता. सो इन शॉर्ट ते माझ्यासाठी गिफ्टच झालं. शांतच झालं ते. येस. तर पोलीस आले. मला तर गिफ्ट नको हा जिंके जे मी तुला सांगितलेलं ना. 2000चं चलन झालं ना चुकी गिफ्ट नकोय ते मला. 2000 दे परत. कशाला. मग का चलनचं फाडून देणार मग तू रिटर्न. मला गिफ्ट देणार होतं त्यापेक्षा तर तू गिफ्ट नको देऊ. आय एम बिंग सो कन्सिडरेट. ठीक आहे. आता अजून पण उद्या पण आहे. आता तर बड्डे चालू झालाय. आता लेट्स सी उद्या काय काय आहे. श्रेया येणार आहे. आम्ही उघडलं. येऊ. उडवा 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 उडवा. हॅपी बर्थडे. उडव वारीत.
तुझं राहिला बलून फुटेल. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर श्रेया. बर्थडे टू यू. ये आए बार बार दिन ये गाए जियो हजारों साल है मेरी ये आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. Happy birthday to you. Happy birthday dear Maria. Happy birthday to you. बघ इकडे असता. बघ इकडे. स्पूननी बरोबर. आता एकेकानी रेकॉर्डिंग द्यायचं आहे. मामीला हॅपी बर्थडे म्हणा आणि तुम्हाला काय म्हणायचं असेल तर म्हणू शकता. म्हण. हॅपी बर्थडे मामी. आणि काय पाहिजे? नाही काहीच नकोय. काही नको. मग बघ आता आस्ताला दे. आता तुला काय म्हणायचं? हॅपी बर्थडे श्रेया मामी. तुम्हाला खूप आवडते. मला खूप आवडते. हॅपी बर्थडे श्रेया मामी. आणि पुढं काही नाही. गिफ्ट काय पाहिजे तुला सांग. काय नको. मामीला काय गिफ्ट पाहिजे विचारायचंय. तू सांग. विचार मामीला. तुला काय गिफ्ट हवंय. तुला काय गिफ्ट हवंय. मला काही नाही रे. नाही काहीतरी एक सांगायला मला एक ग्रीटिंग कार्ड बनवून दे. ए, चल चल धाबावर चल. बाय आम्ही चाललोय. चल जायचं. तू काय चालूच दे रेकॉर्डिंग. हॅपी बर्थडे श्रेया. Happy birthday Shreya. You may get all the happiness in the world. हॅपी बर्थडे श्रेया. पुढील आयुष्यातील तुझी सगळी स्वप्न सुख तुला प्राप्त होऊ दे. Happy birthday Shreya. This is your 27th birthday and I'm the luckiest one to have you in my life. आणि मला शब्द कमी पडत आहेत पण प्रत्येक पुरुषाच्या मागे जशी स्त्री असते तसंच जसंच स्त्रीच्या मागे पुरुष असतो तसंच एका पुरुषाच्या मागे स्त्री आहे. अँड यू हॅव बीन थ्रू माय अप्स अँड डाऊन्स इन माय लाईफ अँड आय एम लकी टू हॅव यू इन माय लाईफ. अँड जसंच तू माझ्या आयुष्यात आली आहेस तसंच माय लाईफ हॅज बीन ग्रोन अ लॉट अँड आय लव्ह यू. हॅपी बर्थडे. हे बघा बर्थडे गर्लचं ताट काय काय बनवलेलं आहे. काजू कुर्मा बनवलेला आहे. पुरी बनवलेली आहे. कोशिंबीर वाव आमरस आणि आमटी बनवलेली आहे आणि मटकीची उसळ. व्हेज माणसांना फेवरेट.
कसं झालं रे? काय पाहिजे यार इथं अजून? आमरस तू नाही घेतला? ए उठू नको असतं, सांग मला काय पाहिजे. आणलं बघ. उठायचं नाही, सांगायचं. ठीक आहे, करा चालू. सो आत्ता जेवण झालेलं आहे आणि हाफ डे इज गॉन ऑफ द बर्थडे सेलिब्रेशन. काल रात्री बर्थडे केला आणि आता दुपारी केला. आता मला ऑफिस आहे, सो मला ऑफिसला जावं लागणार आहे आज. सो ब्लॉग इथंच एंड करणार आहे, पण त्याच्या आधी श्रेयाबद्दल काहीतरी बोलायचं आहे मला. सो आज तिचा बड्डे आहे श्रेयाचा आणि शॉर्ट नोट फॉर हर. वॉट एव्हर यू डू इन युअर लाईफ, गॉड इज ऑलवेज विथ यू, आय एम ऑलवेज विथ यू. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुला सक्सेस मिळो आणि हीच देवाचरणी प्रार्थना आहे. आणि तू माझ्या लाईफमध्ये आली आहेस. दिस इज द लकीएस्ट डे इन माय लाईफ. आणि तुझ्याबद्दल बोलायचं म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा आहेत तुझ्यापासून मी शिकलेलो आहे आणि अशीच माझी साथ देत राहा. वॉट एव्हर वी लाईक. आपण बरंच भांडतो, काही होतं, बट असंच बॉन्ड आपला वाढत जाऊ देत. आणि हॅपी बर्थडे वन्स अगेन अँड आय एम एंडिंग द व्लॉग हिअर. हॅपी बर्थडे श्रेया, बाय. आणि सबस्क्रायबर्सना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि असेच माझे व्लॉग्स बघत राहा. थँक्यू, बाय, स्टे ट्यून्ड.